So hi everyone, in today's lecture we'll be finding interior as well as exterior angle of a regular polygon. तर पारे रेग्युलर पॉलिगॉन एक्झॅक्टली काय असतं हे मी या लेक्चर मध्ये पुढे जाऊन एक्सप्लेन करेनच. बट टू फाइंड एक्सटेरियर अँगल अँड इंटेरियर अँगल ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन आपल्याला एक स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. कोणतं स्टेटमेंट आहे माहिती का? सम ऑफ एक्सटेरियर अँगल्स ऑफ एनी पॉलिगॉन इट शुड बी इक्वल टू 360 डिग्रीज. सुरुवातीला तर तुम्ही पॉलिगॉन हे क्लिअर करून घ्याल. पॉलिगॉन मीन्स काय की लाईन्स ड्रॉ करायचे असतात. भरपूर साऱ्या लाईन ड्रॉ करा. एक ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा पण तो ऑब्जेक्ट क्लोज असला पाहिजे. क्लोज ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा. क्लोज्ड प्लेनार ऑब्जेक्ट. ओके, क्लोज्ड प्लेनार ऑब्जेक्ट प्लेन मध्ये असला पाहिजे. प्लेन मध्ये असला पाहिजे ऑब्जेक्ट. क्लोज असला पाहिजे. पण क्लोज करते वेळी इतकी काळजी घ्यायची की फक्त लाईन यूज करायचे. काय यूज करायचं? फक्त लाईन सेगमेंट यूज करायचं इथे. ओके, असं क्लोज नाही चालणार. पहा इथे दोन लाईन यूज करतोय आणि मी इथे एक कर्व यूज करतोय. सो दिस इज नॉट अ पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजे काय? सर्व त्याचे साइड्स हे लाईन्सच असल्या पाहिजे. सो हे बेसिक अंडरस्टँडिंग सर्वांना असणारच आहे असंही. ओके, सो हा पार्ट जस्ट मी रब करतोय. तर ना रे, फॉर फाइंडिंग इंटेरियर अँड एक्सटेरियर अँगल ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन हा स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. स्टेटमेंट काय आहे पहा? summation of exterior angles of any polygon, of any convex polygon is equal to 360 degrees. हा स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचा. दॅट मीन्स मॅथमॅटिकली E1 plus E2 plus E3 plus E4 plus E5 दिस शुड बी इक्वल टू 360 डिग्रीज. हे आपल्याला प्रूव्ह करायचं इथं. हे प्रूव्ह केल्यानंतर आपण काय करूया? रेग्युलर पॉलिगॉन साठी या एक्सटेरियर अँगलची व्हॅल्यू फाइंड करूया. तर हा बेसिकली बेस आहे आर्टिकलचा. ओके, सो आपण स्टार्ट करूया. पहा आता हा कॉन्व्हेक्स पॉलिगॉनचा जो कॉन्सेप्ट आहे ना, मी लेक्चर मध्ये पुढे जाऊन तुम्हाला हा पार्ट एक्सप्लेन करेन की व्हॉट इज मीन बाय कॉन्व्हेक्स पॉलिगॉन. ओके, तर पहा मुलांना, सर्वात आधी आपण हे क्लिअर करून घेऊया व्हॉट इज मीन बाय इंटेरियर अँड व्हॉट इज मीन बाय एक्सटेरियर अँगल्स. इव्हन आपण हे 10th मध्ये पण शिकला आहे. हा जो अँगल असतो ना रे, हा अँगल याला आपण एक्सटेरियर अँगल बोलतो. आणि या अँगलला आपण काय बोलतोय? दिस इज इंटेरियर अँगल नंबर 1. याला मी एक्सटेरियर अँगल नंबर 1 बोलतोय. असे किती इंटेरियर अँगल आहेत पहा. हा पण तर इंटेरियर अँगल आहे. सो इंटेरियर अँगल नंबर 2. दिस इज इवन इंटेरियर अँगल नंबर 3. दिस इज इंटेरियर अँगल नंबर 4 अँड दिस इज फायनली इंटेरियर अँगल नंबर 5. आता मी काय केलं पहा, मी इथे एक पेंटॅगॉन ड्रॉ केलेला आहे. इथे मेन्शन करतो मी. दिस इज ऍक्च्युअली पेंटागॉन. तर काय पहा, पेंटागॉन मीन्स असं पॉलिगॉन आहे ज्याला की 5 साइड्स असतात. 5 साइड्स जर का असतील ना, वी कॉल दॅट ॲज पेंटागॉन. ओके, जर का 6 साइड्स असतील ना, जर का टोटल 6 साइड्स असतील पॉलिगॉनला, विल कॉल दॅट ॲज हेक्सागॉन. इफ अ पॉलिगॉन possess 7 sides असेल, आपण याला सेप्टॅगॉन बोलतो. ओके, सेप्टॅगॉन और हेप्टॅगॉन. मेजॉरिटी ऑफ टाइम्स हेप्टॅगॉन असा वर्ड यूज केला जातो, पण आपल्या टेक्स्टबुक मध्ये सेप्टॅगॉन हा वर्ड यूज केला आहे तिथे. ओके, 8 साइड्स असेल तर ऑक्टॅगॉन. तर सर्वांनी लक्षात असू द्याला. सो मी इथे 5 साइड्स असलेला एक पॉलिगॉन ड्रॉ केला आहे. सो 5 साइड्स जर का असतील ना रे, बाय डिफॉल्ट 5 इंटेरियर अँगल इथे प्रेझेंट असणार. आता 5 इंटेरियर अँगल असतील, दॅट मीन्स 5 एक्सटेरियर अँगल्स प्रेझेंट असतील. तर मी एक्सटेरियर अँगल पण इथे रिप्रेझेंट करतोय. पहा, दिस इज इवन एक्सटेरियर अँगल आहे. हा पण तर एक्सटेरियर अँगल आहे. मी याला एक्सटेरियर अँगल नंबर 3 मेन्शन करतोय. इवन हा पण एक्सटेरियर अँगल आहे. पहा, दिस एक्सटेरियर अँगल नंबर 4 अँड फायनली दिस इज एक्सटेरियर अँगल नंबर 5. ओके, आता काय करतोय पहा आपण. आता तुम्ही बोलाल हे एक्सटेरियर अँगल इंटेरियर अँगल आपण का डिफाईन केलंय. आता पाहूया आपण हळूहळू की एक्सटेरियर अँगलचा एक प्रॉपर्टी असतो ज्याचा यूज करून आपल्याला इंटेरियर अँगल फाइंड करायचे असतात. देन व्हॉट इज दॅट प्रॉपर्टी? त्या प्रॉपर्टीचंच डेरिव्हेशन करतोय पहा आपण इथे. आता आपण रेग्युलर वर्ड याचा मीनिंग आपण समजून घेऊया. रेग्युलर पॉलिगॉन मीन्स असा पॉलिगॉन whose all sides are equal and all angles are equal.
सर्व साईड सेम असले पाहिजे, सर्व अँगल्स सेम असले पाहिजे. अदरवाईज तुम्ही असं समजा की सर्व अँगल जर का सेम असतील ना, इंटेरियर अँगल, ऑटोमॅटिकली साईड सेमच असायला हव्या. पण उलटा साईड सेम असतील तर अँगल सेम असलं पाहिजे हे गरजेचं नाहीये. एक्झाम्पल देतोय पहा, रोम्बस. रोम्बस मध्ये सर्व साईड सेम असतात, ओके, पण अँगल सेम असतात का पहा. हा अक्युरेट अँगल आणि हा ऑब्ट्यूज अँगल आहे, सेम नाही आहे ना अँगल. सो सर्व साईड इक्वल मीन्स रेग्युलर नाही आहे, सर्व अँगल्स इक्वल दॅट मीन्स रेग्युलर. सो रेग्युलर पॉलिगॉन मध्ये हे सर्व अँगल्स सेम असायला हवे, ओके. तर मी इथे असं मेन्शन करतोय पहा, हे सर्व अँगल्स सेम आहे, दॅट मीन्स I1 should be equal to I2 should be equal to I3 should be equal to I4 should be equal to I5. सर्व अँगल सेम असले पाहिजे इंटेरियर, अँड दॅट इज इक्वल टू आय बोलतो मी याला. सर्व अँगल जर का सेम असेल तर मी सर्वांना आयच बोलतो ना. कशाला I1 I2 I3 मेन्शन करतोय आपण, ओके. सर्वांना मी इथे जस्ट आय मेन्शन करतो. आता मग तुम्ही सांगा बरं, इफ दिस इज आय, हा जर का आय असेल आणि हा फॉर एक्झाम्पल ई आहे, जर का इंटेरियर अँगल सेम असेल ना रे, तर ऑटोमॅटिकली एक्सटेरियर अँगल पण सेम बनेल. सर्वांचे एक्सटेरियर अँगल पण सेम बनतील. E1 should be equal to E2 should be equal to E3 should be equal to E4 should be equal to E5 should be equal to E. सर्व एक्सटेरियर अँगल पण सेम असायला हवे. तुम्ही बोलाल कसं काय. फॉर एक्झाम्पल से दिस अँगल, हा जो काही अँगल आहे ना, हा अँगल ॲझ्युम करा की तो 120 डिग्री आहे. आय इज इक्वल टू 120, जस्ट ॲझ्युम करा हा 120. तर मग हा किती बनला पाहिजे. ई शुड बी इक्वल टू 60 बिकॉज दोघांचं ॲडिशन इट शुड बी 180 ना, ओके. आता हा पण 120 बोलाल ना तुम्ही, बिकॉज इंटेरियर अँगल तर आपल्याला सेम मेंटेन करायचा आहे. इफ दिस इज 120 दिस हॅज टू बी 60 अगेन. सो सर्व एक्सटेरियर अँगल ना 60s बनत जातात, ओके. सो सर्व एक्सटेरियर अँगल्स सेम आहेत असं आपण इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. हा वाला पार्ट मी आता रब करतोय. आता टास्क आपला हा आहे, वी नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगलचा व्हॅल्यू फाइंड करायचं. वी नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ इंटेरियर अँगल. यांच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहेत. आता पाहाला काय कन्स्ट्रक्शन करतो आपण इथे आता. ओके, दिस अँगल इज ई, ओके ओके. काय करूया पहा, हा जो काही साईड आहे, या साईडला मी शिफ्ट करतोय. आय एम शिफ्टिंग दिस साईड. या साईडला मी शिफ्ट करतोय, शिफ्ट. हे पहा मी आता हा आय वाला पार्ट जस्ट रब करतोय इथं. तुम्ही नीट पहा मी काय करतोय. आय एम जस्ट शिफ्टिंग दिस साईड. या साईडला मी शिफ्ट करतो, शिफ्ट 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 इथेपर्यंत शिफ्ट करतोय, इथे, ओके. ठीक आहे, तुम्ही इथे एक साईड ड्रॉ करतोय, एक जस्ट लाईन ड्रॉ करतोय. या लाईनला कसा आहे तो पॅरलल आहे, या लाईनला कसा पॅरलल आहे. तर मग आता तुम्ही पहा बरं, हे मी जस्ट सध्यासाठी मेन्शन करतोय दिस इज E1 E2 E3 E4 E5. आपल्याला माहिती पण ते सेम आहेत बरं, पण जस्ट मी सध्या असं रिप्रेझेंट करतोय. इफ दिस अँगल इज E2 दिस हॅज टू बी E2. हा अँगल जर का E2 असेल तर हा पण अँगल E2 असायला हवा. कारण की पहा ना, व्हॉट इज E2? E2 इज ॲक्च्युअली अँगल बिटवीन दीज टू डायरेक्शन्स. या दोन डायरेक्शन मधला अँगल आहे ना, ओके. डायरेक्शन तर मी सेमच ठेवतो इथे, पहा ना, सेमच तर लाईन आहे. इवन हे पण तर पॅरलली शिफ्ट केला. सो इफ दिस अँगल इज E2 दिस हॅज टू बी E2. अदरवाईज तुम्ही असं समजा दिस आर करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते. ठीक आहे, चलो ओके. आता यापुढे काय, आता आपण या लाईनला शिफ्ट केलं होतं ना रे, तर आता आपण सेम वे मध्ये मी या लाईनला शिफ्ट करतो. पहा या लाईनला मी शिफ्ट करतोय. इथे कुठेतरी येईल ना, ठीक. पहा या लाईनला मी इथे शिफ्ट केला, ओके. सो अशी काहीतरी ती लाईन येऊन जाईल, बरोबर आहे. ओके. आता मग काय, व्हॉट इज E3? E3 इज अँगल बिटवीन दीज टू डायरेक्शन्स. या दोन डायरेक्शन मधला अँगल आहे ना E3. चलो मी शिफ्ट करतोय. पाहाल काय शिफ्ट केलं इथे, ओके. याच दोन डायरेक्शन मधला अँगल हा E3 असायला हवा ना. दिस हॅज टू बी E3. हा जो अँगल आहे हा अँगल E3 असायलाच हवा. व्यवस्थित पहा, या डायरेक्शन आणि या डायरेक्शन मधला अँगल आहे तो, पण हा डायरेक्शन आणि हा डायरेक्शन सेम आहे बिकॉज पॅरलली शिफ्ट केलं होतं आपण ते, ओके. हा डायरेक्शन आणि हा डायरेक्शन पण सेम आहे बिकॉज हे पण पॅरलली शिफ्ट केला आहे मी इथे. सो या दोन डायरेक्शन मधला जो अँगल असेल तोच या दोन डायरेक्शन मधला अँगल असायला हवा, दॅट इज इक्वल टू E3. आता फायनली आता मी काय करतोय पहा, मी याला शिफ्ट करतोय, याला, ओके. या साईडला कसं शिफ्ट करतोय पहा. आता
याला मी पॅरलली असं शिफ्ट करतोय इथेपर्यंत, सो असा काहीतरी तो बनून जाईल ना. ओके, आता नीट पाहा. व्हॉट इज E4? व्हॉट इज E4? E4 इज अ अँगल बिटवीन दीज टू डायरेक्शन्स. या दोन डायरेक्शन मधला अँगल आहे बरं तो E4. ओके, बट हा डायरेक्शन आणि हा डायरेक्शन तर सेम आहे कारण की आपण पॅरलली शिफ्ट केला आहे इथे. ओके, थोडंसं पॅरलली करतो पहा, एक्झॅक्टली पॅरलली शिफ्ट केला आहे. ओके, इन केस जर का हे पॅरल वाटत नसेल प्लीज तुम्ही ते समजून घ्या, मी एक्झॅक्टली पॅरल लाईन ड्रॉ नाही करू शकत आहे. ओके, सो व्हॉट इज E4? E4 इज अँगल बिटवीन दिस डायरेक्शन अँड दिस डायरेक्शन. या दोन डायरेक्शन मधला अँगल आहे, पण हा डायरेक्शन आणि हा डायरेक्शन तर सेम आहे. ओके, इवन दीज टू डायरेक्शन्स आर सेम. सो हा जर का E4 असेल ऑटोमॅटिकली हा E4 असायला हवा, हा E4 असायला हवा. अँड फायनली E5. व्हॉट इज E5? E5 इज अँगल बिटवीन दिस डायरेक्शन. हा डायरेक्शन म्हणजे तर हा डायरेक्शन आहे. ओके, हा डायरेक्शन म्हणजे हा डायरेक्शन आहे. ओके, सो E5 इज अँगल बिटवीन दीज टू डायरेक्शन मीन्स E5 इज अँगल बिटवीन दीज टू डायरेक्शन्स ना, म्हणजे हा E5 असायला हवा. आता तुम्हाला काय समजलं पहा, E1, E2, E3, E4, E5 सर्व काही मिळून ओके किती अँगल व्हायला हवा? 360 डिग्री. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल्स ऑफ एनी पॉलिगॉन. तर मी इथे काय मेन्शन करतोय पहा, E1 प्लस E2 प्लस E3 प्लस E4 प्लस E5 इट शुड बी इक्वल टू 360 डिग्री. हा 360 डिग्री असायला हवा. ओके, पण सर्वांची व्हॅल्यू तर सेम आहे ना, कारण की हा रेग्युलर पॉलिगॉन मध्ये सर्वांची व्हॅल्यू सेम असली पाहिजे. ओके, म्हणजे E1, E2, E3, E4, E5 च्या जागी मी E प्लस E ओके दॅट इज इक्वल टू 360 डिग्री. आता मी काय मेन्शन करतोय पहा, 5 टाइम्स E इज 360 डिग्री. दॅट मीन्स E व्हॅल्यू इज 360 डिग्री डिवाइड बाय 5 करायला लागेल. दॅट इज इक्वल टू 72 डिग्री बनेल तो. दॅट मीन्स एक्सटेरियर अँगल of this regular pentagon is 72 डिग्री बनेल बरं तो. ओके, तर आता पाल, आता आपल्याला फाइंड करायचा इंटेरियर अँगल. आता तुम्ही मला हे सांगा, जर का हा अँगल 72 असेल, इंटेरियर अँगल तर माहित नाही अरे मला, तर मी काय करतोय पहा, मी असं करू शकतो पहा, इंटेरियर अँगल प्लस दिस एक्सटेरियर अँगल 72 इट शुड बी इक्वल टू 180 ना, कारण की या दोघांचं ऍडिशन 180 झाला पाहिजे ना. So interior angle can be written as 180 minus of 72. So interior angle in this regular pentagon it is, हे पहा सबट्रॅक्शन कराल तर तुम्हाला तो 10108 मिळून जाईल. 108 हा इंटेरियर अँगल असेल ऑफ दिस रेग्युलर पेंटागॉन. तर पहा ही जी प्रॉपर्टी येणार आहे, समेशन ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल्स ऑफ पॉलिगॉन इज 360 डिग्री. हे पॉलिगॉन साठी ऍप्लिकेबल आहे, फक्त रेग्युलर पॉलिगॉन साठी ऍप्लिकेबल असं नाहीये. कोणता पण पॉलिगॉन घ्या तुम्ही, कॉन्व्हेक्स पॉलिगॉन. ओके, कॉन्व्हेक्स पॉलिगॉन. सो स्टुडंट्स इथे एक मी स्टेटमेंट मेन्शन केला आहे पहा. काय स्टेटमेंट आहे पहा, सम ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल्स ऑफ एनी कॉन्व्हेक्स पॉलिगॉन इज इक्वल टू 360 डिग्री. ओके, कॉन्व्हेक्स वर्ड हा फॅमिलियर नाहीये, थोडासा नवीन वाटत असेल, सध्यासाठी जस्ट स्किप करा. मी सांगतोय व्हॉट इज मीन बाय कॉन्व्हेक्स पॉलिगॉन. तुम्ही फक्त पॉलिगॉन ट्रीट करा त्याला. ओके, सो कोणताही एक रॅन्डम पॉलिगॉन जर का घ्याल ना आणि एक्सटेरियर अँगलचं जर का ऍडिशन कराल ना, दॅट शुड बी इक्वल टू 360 डिग्री. हे आपण आत्ताच प्रूव्ह केलेलं आहे. हे फक्त रेग्युलर पॉलिगॉनला ऍप्लिकेबल आहे असं नाहीये, कोणत्याही रॅन्डम पॉलिगॉनला हे ऍप्लिकेबल आहे. कारण की तुम्ही पहा बरं, डेरिव्हेशन करते वेळी आपण काय मेन्शन केलं होतं, E1, E2, E3, E4, E5 असं वेगवेगळे अँगल्स कन्सिडर केले होते ना. सो डेरिव्हेशन करते वेळी हे एक्सटेरियर अँगल्स आपण डिफरंट कन्सिडर केले होते. ओके, E1 प्लस E2 प्लस E3 प्लस E4 प्लस E5 हा 360 डिग्री आपण मेन्शन केलं होतं. आणि त्यानंतर काय केलं आपण, या सर्वांना आपण इक्वल बोललो, कारण की आपल्याला रेग्युलर पेंटॅगॉनचा अँगल फाइंड करायचा होता ना. पण त्याच्या आधीचा पार्ट तुम्ही इमॅजिन करा, इथेपर्यंत जो डेरिव्हेशन आपण केला होता. ओके, त्यासाठी आपण एक्सटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगल सर्व सेम आहेत असं जर अज्युम नव्हतं केलं. करेक्ट. सो डेरिव्हेशन जर का आपण नॉर्मल पॉलिगॉन साठी केलं असणार, ओके, दॅट मीन्स दिस रिझल्ट इट इज ऍप्लिकेबल फॉर नॉर्मल पॉलिगॉन. नॉर्मल पॉलिगॉन साठी हा रिझल्ट ऍप्लिकेबल आहे. तुम्ही बोलाल व्हॉट इज मीन बाय नॉर्मल पॉलिगॉन. पहा नॉर्मल पॉलिगॉन काय असतं रे. आता समजा हा असा एक पॉलिगॉन आहे. ओके, असा एक पॉलिगॉन आहे. साइड्स पहा बरं, 1 2 3 4 5 टोटल 5 साइड्स आहेत ना. रेग्युलर पॉलिगॉन नाही हा.
पेंटागॉन आहे तो 5 साइड्स असल्यामुळे, पण तो रेग्युलर पेंटागॉन नाहीये. रेग्युलर पेंटागॉन मध्ये सर्व अँगल्स सेम असायला हवे. ओके, पहा हा खूपच मोठा अँगल आहे, ऑप्ट्यूज अँगल आहे तो. हा अँगल तितका मोठा आहे का? हा अक्यूट अँगल आहे. सो सर्व अँगल सेम नाही आहेत, इव्हन सर्व साइड पण सेम नाही आहेत. सो दिस इज नॉर्मल पॉलिगॉन, एक नॉर्मल पॉलिगॉन आहे तो. आता मग या पॉलिगॉन मध्ये तुम्ही थोडंसं नीट पाहणार आहे. हा एक्सटेरियर अँगल नंबर 1, दिस इज एक्सटेरियर अँगल नंबर 2, ओके, दिस इज एक्सटेरियर अँगल नंबर 3, दिस इज एक्सटेरियर अँगल नंबर 4, दिस इज एक्सटेरियर अँगल नंबर 5, आणि E1 प्लस E2 प्लस E3 प्लस E4 प्लस E5 हा 360 डिग्रीचा रिझल्ट, इव्हन दॅट इज ऍप्लिकेबल फॉर दिस पॉलिगॉन. या पॉलिगॉनसाठी पण तो ऍप्लिकेबल आहेच आहे. ओके, पण रेग्युलर पॉलिगॉनमध्ये काय असतं, या सर्वांच्या व्हॅल्यू सेम असतात. म्हणजे याला ई ई ई ई ई जर का मेन्शन करेन, सो 5 टाइम्स ई 360 बनला तर ईचा व्हॅल्यू निघतो, म्हणजे एक्सटेरियर अँगलचा व्हॅल्यू निघतो, म्हणजे इंटेरियर अँगलचा पण व्हॅल्यू निघू शकतो. पण नॉर्मल पॉलिगॉनमध्ये आपण ते काढू नाही शकत. ओके, नॉर्मल पॉलिगॉनमध्ये पहा ना, E1 E2 E3 E4 हे इक्वल नसतीलच तर कसं फाइंड करणार आपण, हे इक्वेशन कसं सॉल्व्ह करणार, नाही होऊ शकत ना. सो नॉर्मल पॉलिगॉनचा आपण अँगल फाइंड नाही करू शकत. मग ज्यावेळेस जर का आपल्याला E2 ची व्हॅल्यू, E3 ची व्हॅल्यू, E4 ची व्हॅल्यू आणि E5 ची व्हॅल्यू जर का कोणी दिली, फॉर एक्झाम्पल हा 10, हा 40, 50, 70 असं काहीतरी असेल, तर आपण E1 चा व्हॅल्यू फाइंड करू शकतो, म्हणजे हा एक्सटेरियर अँगल फाइंड करू शकतो आणि ऑटोमॅटिकली हा इंटेरियर अँगल फाइंड करू शकतो. पण सर्व अँगल्स बाकीचे अँगल्स दिले गेले पाहिजे तेव्हा आपण हे फाइंड करू शकतो. ओके, सो दिस रिझल्ट इज ऍप्लिकेबल फॉर रेग्युलर ॲज वेल ॲज नॉर्मल सिम्पल पॉलिगॉन. नाउ दिस रिझल्ट इट इज ऍप्लिकेबल फॉर कॉन्व्हेक्स पॉलिगॉन. आता कॉन्व्हेक्स पॉलिगॉनचं मिनिंग काय पहा, हे दोन्ही कॉन्व्हेक्स पॉलिगॉन आहेत. हे दोन्ही पॉलिगॉन्स बेसिकली कॉन्व्हेक्स पॉलिगॉन आहेत. ओके, आता तुम्हाला मिनिंग सांगतो एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय कॉन्व्हेक्स. तर पाहाल काय करतो, इथे एक पॉलिगॉन ड्रॉ करतोय, पेंटागॉनच ड्रॉ करतोय मी. 1 2, ओके, 3 3 4, दिस इज 5. आता हा तर पेंटागॉन तर आहेच आहे हा, कारण की पहा ना 1 2 3 4 5 साइड्स तर आहेच आहेत. आता हा कॉन्व्हेक्स पॉलिगॉन नाहीये, दिस इज नॉट अ कॉन्व्हेक्स पॉलिगॉन. हा कॉन्व्हेक्स पॉलिगॉन नाहीये. बरं, कसा ओळखायचा कॉन्व्हेक्स पॉलिगॉन? पाल तर पॉलिगॉनच्या आतमध्ये ओके 2 पॉइंट्स कन्सिडर करायचे. कन्सिडर एनी 2 पॉइंट्स इनसाइड दॅट पॉलिगॉन, आणि त्या 2 पॉइंटला ना जॉईन करायचं जस्ट. सो दिस लाईन सेगमेंट, पोर्शन ऑफ लाईन सेगमेंट, इट लाईज आउटसाइड द पॉलिगॉन. दॅट मीन्स दिस इज नॉट कॉन्व्हेक्स पॉलिगॉन. सर्व लाईन सेगमेंटचा कंप्लीट पोर्शन हा त्या पॉलिगॉनमध्ये जर का असेल, देन दॅट इज कॉन्व्हेक्स पॉलिगॉन. जसं इथे पहा, तुम्ही या पॉलिगॉनमध्ये कुठे पण 2 पॉइंट्स कन्सिडर कराल, सो पोर्शन और लाईन सेगमेंट जॉइनिंग दिस 2 पॉइंट, इट लाईज कम्प्लिटली विदिन दॅट पॉलिगॉन. ओके, पहा ना तुम्ही कुठे पण करा, पूर्ण आतमध्ये राहतो तो. पण इथे एक पर्टिक्युलर केस असा बनू शकतोय. इथे पहा, इव्हन हा पण एक केस बनतो. इथे थोडंसं पोर्शन बाहेर आहे, नाही का? जर का तुम्ही हे 2 पॉइंट कन्सिडर कराल ना, तो लाईन सेगमेंट ओके, दॅट इज कम्प्लिटली विदिन द पॉलिगॉन. पण असे सर्व लाईन सेगमेंट कम्प्लिटली विदिन द पॉलिगॉन असतील, देन दॅट इज कॉन्व्हेक्स पॉलिगॉन. पण इथे सर्व नाही आहेत तसे. असा एखाद तर आपल्याला मिळतोच. ओके, जसं की एक छोटासा पोर्शन, इट लाईज आउटसाइड दॅट कॉन्व्हेक्स, outside that polygon. That means this is not a convex polygon. So यासाठी हा रिझल्ट ऍप्लिकेबल नाहीये, कारण की डेरिव्हेशन मध्ये जर का तुम्ही पाहाल तर आपण कॉन्व्हेक्स पॉलिगॉन कन्सिडर केला होता. सो हा रिझल्ट आपण फक्त आणि फक्त कॉन्व्हेक्स पॉलिगॉन साठीच ऍप्लिकेबल करेल. या टाइपच्या पॉलिगॉनसाठी हा वाला रिझल्ट ऍप्लिकेबल नाहीये. तर पहा मुलांनो, आता आपण करतोय क्वेश्चन नंबर 13. काय आहे पहा, फाइंड डिग्री अँड रेडियन मेजर of interior and exterior angles of a regular pentagon, a regular hexagon, regular septagon and a regular octagon. तर पेंटागॉनचं डिस्कशन आपण पूर्वीच केलेलं आहे. या समच्या आधीचा जो काही डिस्कशन होता तर तो रेग्युलर पेंटागॉनचाच होता. आपण त्या केसमध्ये डिग्री मधला मेजर फाइंड केला होता. बस त्याला रेडियन मध्ये तुम्ही कन्वर्ट करा, आणि आपल्याला माहितीच आहे, वाईल कन्वर्टिंग डिग्री इनटू रेडियन जस्ट मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. ओके, तर आता पाहाल तुम्ही, रेग्युलर हेक्झॅगॉनसाठी मी कॅल्क्युलेशन करतोय. आता हेक्झॅगॉन जर का असेल ना, हे पहा, रेग्युलर जरी असेल तरी मी जस्ट इथे E1 E2 E3 E4 E5 E6 जस्ट असं मेन्शन करतोय. सर्व व्हॅल्यू सेमच आहेत बरं आहे. ओके, पहा आता,
सो हेक्झॅगॉन ड्रॉ केल्यानंतर हेक्झॅगॉनला एक्सटेरियर अँगल्स किती असतील, सो ते मेन्शन करण्यासाठी मी 1 2 3 4 6 असं मेन्शन करतोय. ओके, सो 1 2 3 4 5 6 एक्सटेरियर अँगल्स आहेत तिथे. So E1 plus E2 plus E3 plus E4 plus E5 plus E6 that should be equal to 360. Property आहे ना आपली, summation of all exterior angles should be 360 here. पण सर्व एक्सटेरियर अँगल इक्वल तर आहेत, म्हणजे E1 म्हणजे Eच आहे, E2 म्हणजे E आहे. ओके, E1 E3 म्हणजे पण Eच आहे, E4 E, E5 E, सर्व Eच आहे. सो ॲडिशन करा बरं या सर्वांचं जर का तुम्ही ॲडिशन कराल बाय डिफॉल्ट तुम्हाला 6E मिळेल. सो 6E इट शुड बी इक्वल टू 360 डिग्री. दॅट मीन्स Eचा व्हॅल्यू काय बनेल, 360 बाय 6 म्हणजे 60 डिग्री इज दी एक्सटेरियर अँगल हिअर. म्हणजे हा जो एक्सटेरियर अँगल आहे ना तर तो 60 डिग्री मिळेल आपल्याला. आता मग तुम्ही पहा, जर का एक्सटेरियर 60 असेल तर बाय डिफॉल्ट इंटेरियर 120 असेल, कारण की तुम्ही ॲडिशन करा ना, ॲडिशन हा 180 झाला पाहिजे ना. ओके, सो इंटेरियर किती असायला हवा, 120 डिग्री असायला हवा. आता मी ते एक शॉर्टकट मेन्शन करतोय पहा. एक्सटेरियर अँगल हे इतकं सर्व काही करण्याची गरज नाही, डायरेक्टली मी ते एक फॉर्म्युला मेन्शन करतोय. कोणता फॉर्म्युला पहा, एक्सटेरियर अँगल म्हणजे काय, 360 डिग्री डिवाइड बाय नंबर ऑफ साइड्स. बस इतकंच क्लिअर ठेवाल तुम्ही. हा फॉर्म्युला फक्त आणि फक्त दिस इज ऍप्लिकेबल ओनली फॉर रेग्युलर पॉलिगॉनसाठी ऍप्लिकेबल आहे. कारण की 6 साइड्स असतील तर 6 एक्सटेरियर अँगल असतील आणि सर्व सेम असतील, म्हणून 6E बनेल, म्हणून तो 6 तिकडे जाऊन डिवाइड होतो. सो एक्सटेरियर अँगल किती बनतो, 360 बाय नंबर ऑफ साइड्स बनतो तो. ओके, इव्हन तुम्ही इथे पण पाहू शकता बरं. तो सेप्टॅगॉन म्हणजे 7 साइड्स ना, म्हणजे ऑटोमॅटिकली E1 E2 E3 E4 E5 E6 E7 7 अँगल्स बनतील ना एक्सटेरियर. सो E1 प्लस E2 प्लस E3 अप टू E7 इज इक्वल टू 360 डिग्री बनतोच आहे. 360 डिग्री प्रॉपर्टी आहे ना, समेशन ऑफ एक्सटेरियर अँगल्स इज इक्वल टू 360. आता मी E1 E2 E3 E4 E5 E6 आणि E7 सर्वांना मी E मेन्शन करतोय बिकॉज दिस इज रेग्युलर सेप्टॅगॉन आणि हे सर्व अँगल्स सेम असायला हवे, कारण की तो रेग्युलर सेप्टॅगॉन आहे. तर मग हे काय बनेल रे, 7E बनेल. म्हणजे E ऑटोमॅटिकली काय बनतोय, 360 डिवाइड बाय 7 बनतोय ना. म्हणजे हाच तो फॉर्म्युला पहा, 360 डिग्री डिवाइड बाय 7 इज बेसिकली काउंट नंबर ऑफ साइड्स हिअर. सो जस्ट नंबर ऑफ साइडने डिवाइड करायचं आहे. म्हणजे इतकं सर्व न करता पण जर का मी इतकं केलं असतं ना, एक्सटेरियर अँगल म्हणजे काय, डायरेक्टली फॉर्म्युला 360 बाय साइडचा काउंट किती, 7. सो जस्ट मेन्शन 7 हिअर. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला हा 51.4285 आणखीन पुढे येत राहील, डिग्रीमध्ये आन्सर मिळेल. ओके, आणि आपल्याला माहिती इंटेरियर अँगल प्लस एक्सटेरियर अँगल या दोघांचं ॲडिशन शुड बी 180. सो तुम्हाला ऑटोमॅटिकली इंटेरियर अँगलचा पण व्हॅल्यू मिळेल इथे डिग्रीमध्ये. ओके, आता या डिग्रीला तुम्ही मिनिट सेकंड सिस्टममध्ये कन्वर्ट करू शकता, आपल्याला माहितीच आहे कसं करायचं ते. आता पहा रेग्युलर ऑक्टागॉन पहा बरं. आता मी तो फॉर्म्युला डायरेक्टली मेन्शन करतो, मी हे E1 E2 वगैरे काही नाही करणार आहे. सो डायरेक्टली आपल्याला हे माहिती एक्सटेरियर अँगल म्हणजे काय रे, 360 डिग्री डिवाइड बाय जस्ट साइडचा काउंट डिवाइड करा. ओके, साइडचा काउंट 8. सो एक्सटेरियर अँगल हे जर का डिव्हिजन कराल तर 45 डिग्री मिळेल तुम्हाला. दॅट मीन्स इंटेरियर अँगल शुड बी इक्वल टू 135 डिग्री. एक्सटेरियर जर का 45, हा जर का 45 असेल ना तर हा 135 असायला हवा. दॅट मीन्स त्यांचा ॲडिशन हा 180 बनून जाईल. सो या सर्व केसेसमध्ये आपण इंटेरियर अँगल ॲज वेल एज एक्सटेरियर अँगल सर्व फाइंड केलेले आहेत. बस यांना तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, रेडियनमध्ये. आता पाहाल काय, एक्सटेरियर अँगल इन रेडियन आपल्याला माहिती, डिग्रीचा जर का रेडियन करायचं असेल जस्ट मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. म्हणजे एक्सटेरियर अँगल इन रेडियन काय बनेल माहिती का रे, हे पहा 45 1 45 4, दॅट मीन्स पाय बाय 4 रेडियन बनेल. सो एक्सटेरियर अँगल इन ऑक्टॅगॉन केस इज पाय बाय 4 रेडियन. ओके, आणि पहा इंटेरियर अँगल किती बनतो आपल्याला माहिती, डिग्रीचा जर का रेडियन करायचं असेल जस्ट मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. डिग्रीचा रेडियन करायचं असेल फक्त पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. पहा मल्टिप्लाय केला मी इथे. ओके, तर हा 45चं टेबल जर का तुम्ही कराल तर इथे 3 बनेल, इथे 4 बनेल. जस्ट सिंपल तुम्ही कॅल्क्युलेशन करा, 5चं टेबल करून कॅन्सल करा और 15चं टेबल करा, त्यानंतर थोडं सिम्प्लिफाय करा, 3 पाय बाय 4 तो बनूनच जाईल. सो इंटेरियर अँगल इन रेडियन काय बनतोय, 3 पाय डिवाइड बाय 4 रेडियनमध्ये. ओके, पाहता हा केस एक्सटेरियर अँगल आपल्याला 60 डिग्री आला ना, एक्सटेरियर अँगल 60 डिग्री आहे ना, पण एक्सटेरियर अँगल जर का रेडियनमध्ये पाहिजे असेल आणि आपल्याला माहिती डिग्रीला जर का रेडियन करायचं असेल जस्ट मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 हिअर. ओके, सो किती बनेल, हा पाय बाय 3 बनेल. पहा एक्सटेरियर अँगल इन रेडियन इज ॲक्च्युअली पाय डिवाइड बाय 3 हिअर. ओके, इंटेरियर किती बनेल रे,
इंटेरियर हा एक्सटेरियरचा डबल आहे, पहा ना 60चा डबल आहे ना हा. ओके, म्हणजे बाय डिफॉल्ट इंटेरियर अँगल इन रेडियन याचा डबल, दॅट मीन्स 2π/3 बनेल. किती बनेल तर 2π/3 बनेल. अदरवाईज तुम्ही 120ला π/180 ने मल्टिप्लाय करा, ऑटोमॅटिकली 2π/3 तुम्हाला तो तिथे मिळून जाईल. आणि फायनली इथे पाहाल बरं आता. ओके, एक्सटेरियर अँगलची व्हॅल्यू किती, आता पॉईंटवाली व्हॅल्यू नाही, मी ही वाली व्हॅल्यू देतो का काय 360/7 ही वाली व्हॅल्यू मी प्रिफर करतो, कारण की कॅल्क्युलेशन थोडेसे सिम्पल बनतात. सो एक्सटेरियर अँगल डिग्रीला जर का रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल, जस्ट मल्टिप्लाय बाय π/180 हिअर. रेडियनमधलं जर का अँगल फाइंड करायचं आहे ना आपल्याला, सो मल्टिप्लाय बाय π/180. पहा हे 0 0 कॅन्सल, 18 1 18 2. ओके, किती बनेल एक्सटेरियर अँगल, किती बनेल 2π डिवाइड बाय 7. हा आपला एक्सटेरियर अँगल बनेल रेडियन मधला, बरोबर. आणि आता इंटेरियर अँगलसाठी पण मी हा पॉइंटवाला प्रिफर नाही करत. मी काय करतोय पहा, आपल्याला ही गोष्ट माहिती की नाही, इंटेरियर अँगल प्लस एक्सटेरियर अँगल दोघांना पण जर का मी रेडियनमध्ये घेतलं, पहा नीट पहा, इंटेरियर प्लस एक्सटेरियर अँगल दोघांचं ॲडिशन 180 डिग्री असायला हवा. पण दोघांना रेडियनमध्ये जर का मी घेत असेल तर मी राईट हँड साईडला पण रेडियनमध्ये मेन्शन केलं पाहिजे. सो इंटेरियर अँगल प्लस एक्सटेरियर अँगल शुड बी 180 डिग्री, पण आपल्याला माहिती 180 डिग्री मीन्स पाय रेडियन हिअर. सो इंटेरियर अँगल जर का फाइंड करायचं असेल रेडियनमधला, सो पाय मायनस ऑफ एक्सटेरियर त्या साईडला जाऊन मायनस होईल ना, म्हणजे 2π/7 त्या साईडला जाऊन मायनस होईल ना. तर मग पहा बरं, इंटेरियर अँगल किती बनेल, 7 इथे मल्टिप्लाय 7 - 2π दॅट इज इक्वल टू 5π डिवाइड बाय 7 रेडियन. हा आपला आन्सर बनेल इंटेरियर अँगलचा. ओके.